नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं PMC मराठी चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करते. आपण पाहत आहोत जीवात्मा जगताचे कायदे हे पुस्तक. या पुस्तकाच्या लेखिका आहेत खुर्शीद भावनगरी ह्या. आणि मागच्या सत्रामध्ये आपण आता सध्या पुस्तकाचा दुसराच भाग बघत आहोत आपण, आणि ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण काही मुद्द्यांनुसार प्रश्नोत्तरे बघत आहोत. तर आपण मागच्या सत्रामध्ये एक मुद्दा बघितलेला होता, आणि तो म्हणजे आपण कर्म ह्या मुद्द्यावर आधारित काही प्रश्नांचा उल्लेख म्हणजे काही प्रश्न आपण बघितलेले आहेत. तर ते कुठले प्रश्न बघितले ते आपण किंवा त्याच्यात काय आपण समजून घेतलं, एक थोडक्यात आपण उजळणी करून घेऊयात. की एखादी व्यक्ती पृथ्वीवर आपल्या कर्मांची परतफेड ही कशी करत असते हे आपण मागच्या सत्रामध्ये समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर कसोटी आणि प्रशिक्षण म्हणजेच कर्म असं नाही, पण त्या गोष्टी कर्माशी कशा निगडीत आहे हे आपण मागच्या सत्रामध्ये समजून घेतले. त्याचबरोबर आध्यात्मिक कसोट्यांची काही उदाहरणे पाहिली, की जसं पैसा, सत्ता, त्याचप्रमाणे काही दैवी देणगी काहींना प्राप्त झालेली असते, आणि क्षमा, यासारख्या मुद्द्यांचा आपण विचार मागच्या सत्रामध्ये केली. म्हणजे ही उदाहरणं आध्यात्मिक कसोटी, ह्या आध्यात्मिक कसोटींची ही उदाहरणं आपण पाहिली, की ज्याद्वारे आपला आध्यात्मिक विकास कसा घडून येऊ शकतो हे त्या ठिकाणी आपण पाहिले. त्याचबरोबर कर्मांची परतफेड करण्यामध्ये अर्धजागृत मनाचं सहकार्य काय असतं किंवा त्याची भूमिका नेमकी काय असते अर्धजागृत मनाची, हेही आपण मागच्या सत्रामध्ये जाणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर विभूती आणि झपाटले जाणे हे एकच आहे का, तर नाही, हेही आपण मागच्या सत्रात समजून घेतलं आहे. त्याचबरोबर नशीब म्हणजे काय हेही आपण मागच्या सत्रात समजून घेतलेलं आहे. तर आज आपण ह्या सत्रामध्ये पृथ्वीवरील तुमचे जीवन कार्य ह्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. पृथ्वीवर जीवन कार्य नेमकं, आपण पृथ्वीवर आल्यावर आपलं जीवन कार्य नेमकं काय असतं. आपण मागच्या सत्रामध्ये पण हे पाहिलं आहे की प्रत्येक व्यक्तीचा हा पृथ्वीवर आल्यानंतर काहीतरी हेतू असतो, किंवा हे पृथ्वी लक्ष असतं आपलं. पृथ्वीवर येण्याचा आपला काहीतरी उद्देश असतो, जगण्याचा काहीतरी उद्देश असतो, हे जाणून घेतले आपण मागच्या सत्रामध्ये. तर प्रत्येक जण ह्या उद्देशाच्या शोधामध्ये आहे. त्याला एकदा आयुष्याचा पर्पज मिळाला, आयुष्याचं लक्ष त्याला मिळालं की त्या लक्ष्याप्रमाणे तो आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मग हे लक्ष किंवा हा हेतू किंवा हा उद्देश म्हणजेच आपलं पृथ्वीवरील जीवन कार्य आहे. आणि हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की हे पृथ्वीवरील आपलं नेमकं जीवन कार्य काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरच आधारित काही प्रश्न उत्तरे त्यांनी दिलेली आहेत, तर ती आपण समजून घेऊया. ते सुरुवातीला म्हणतायत की आपण सर्व देवाच्या हातातली साधनं म्हणून जन्माला आलो आहोत, पण त्याची साधनं होऊन काम करीत राहावं का याची निवड आपणच करायची आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुक्त इच्छा दिलेली आहे, त्या मुक्त इच्छेचाच आपण ह्या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि परमेश्वराने आपल्याला हे सगळे साधनं दिलेली आहेत जगण्याची. तर आपण नेमकं कसं जगायचं आहे, काय जगायचं आहे, हे सर्वस्वी आणि सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पहिला प्रश्न बघूया त्याच्यातला, की पृथ्वीवरील तुमचं जीवन कार्य काय. याच्यामध्ये ते म्हणतायत की प्रत्येक माणसाला आयुष्याचे सार्थक व्हावे असे वाटते, आणि हे तेव्हाच घडते जेव्हा तुम्हाला तुमचा हेतू सापडतो. या हेतूलाच तुमचे जीवन कार्य म्हणून ओळखलं जात असतं. तुमच्या आत्म्यामधील आणि देवामधील एक वचनबद्धता, तुम्ही पृथ्वीवर येण्यापूर्वी जीवात्म्यांच्या जगात घेतलेली एक शपथ. प्रत्येक आत्मा अध्यात्माच्या शोधात असतो. पूर्वजन्म होण्यापूर्वी, पुनर्जन्म होण्यापूर्वी जीवात्म्याच्या जगातील तुम्ही निवडलेला तो एक मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पृथ्वीवर येता तेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी हे जन्माला येण्याचं कारणच विसरून जातात. आपण मागे पण पाहिले की जेव्हा आपण पृथ्वीवर येतो आणि पृथ्वीवर येण्याच्या अगोदर आपला काहीतरी हेतू असतो, उद्देश असतो, इथे येण्यामागचा आपलं काहीतरी लर्निंग असतं, आणि ते आपल्याला शिकायचं असतं पृथ्वीवर येऊन. पण
इथे जन्म घेतल्यानंतर आपण सगळं काही विसरून जात असतो मित्रांनो. आणि त्याच्यामुळेच सगळा गोंधळ होत असतो. हे विसरण्यामुळेच आपल्याला आपलं जीवन म्हणजे हीच खरी आपली कसोटी आहे, की आपल्याला पृथ्वीवर आल्यावर आपलं जीवनाचा उद्देश जाणून घ्यायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे. आणि तरच आपण आपलं खरं लर्निंग ह्या ठिकाणी चालू होणार आहे. तोपर्यंत आपण असंच आयुष्य जगतोय. जोपर्यंत आपल्याला आपल्या आयुष्याचा पर्पज सापडत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपलं जगणं हे अपूर्ण आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ह्याला पूर्णत्व कधी येतं? जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश हा मिळतो, तेव्हाच आपल्या जीवनाला एक पूर्णत्व येत असतं. मग आपल्याला नेमकं आपलं जीवन कार्य काय काय आहे हे आता आपण समजून घेऊयात. त्यांनी सांगितले की प्रत्येक मानवाची 3 जीवनकार्य असतात. एक म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या सुधारणे, दुसरं आहे इतरांची सेवा करणे आणि तिसरं आहे इतरांच्या प्रगतीकरता आपल्याला लाभलेली दैवी देणगी आणि बुद्धिमत्ता वापरणे. हे 3 असे आपले जीवनकार्य आहेत. आणि इथे आपण आता हळूहळू एक एक करून समजून घेऊयात. पहिलं आहे ते आध्यात्मिकदृष्ट्या सुधारणे. त्याच्यात ते लिहित आहेत की चांगल्या उद्दिष्टांसाठी परिवर्तित होण्याकरिता मानव पृथ्वीवर असतो. एक जीवात्मा म्हणून भौतिक शरीरातील तुमची पूर्ण क्षमता तुम्हाला तेव्हाच जाणता येते जेव्हा तुम्ही आतून बदलता. आत्मसुधारणा, स्वतःला सुधारणे हे तुमचं पहिलं जीवनकार्य. म्हणजे आपल्या आतमध्ये बदल होणं गरजेचं आहे. बाहेरचा बदल नाही आहे हा, तर तो आतला बदल आहे, हे लक्षात घ्या. पहिलं जीवनकार्य, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी येऊत किंवा परिस्थिती कशीही असो, परमेश्वराच्या चांगल्या मार्गावर चालणे आणि स्वतःला बदलणे हे तुमचे लक्ष असावे. पृथ्वीवर नकारात्मक शक्ती असणारच आहेत. आपण बघितलं की पृथ्वीवर दुष्ट आणि चांगल्या प्रवृत्तीचे असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. आणि आपल्याला या दोन्ही लोकांबरोबर राहायचं आहे, एकमेकांबरोबर. म्हणजे चांगल्या प्रवृत्तीलाही दुष्ट प्रवृत्तीबरोबर राहायचं आहे आणि दुष्ट प्रवृत्तीवाल्यांनाही चांगल्या प्रवृत्तीवर राहायचं आहे. दोघंही एकमेकांकडनं काहीतरी शिकणार आहेत आणि आपला विकास करून घेणार आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी लिहिलेलं आहे की हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. पृथ्वीवर नकारात्मक शक्ती ही असणारच आहे. पृथ्वी ही एक आध्यात्मिक रणभूमी आहे. रणभूमी हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला हे जाणवेल जीवन जगताना की खरोखरच आपल्या मनात युद्ध चाललेलं असतं एक प्रकारे, की मी हे करते, ती योग्य करते की नाही. ह्या प्रकारे आपल्या मनातलंच हे जणू काही युद्ध आहे आणि ते आपल्याला जिंकायचं आहे असं ह्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा हेतू आहे. आणि जेव्हा अंधकार बोकाळत असतो तेव्हा प्रकाशाची निवड करणे हाच तुमची नैतिक शक्ती सिद्ध करण्याचा एकमेव मार्ग आहे. बऱ्याच वेळा असे प्रसंग आयुष्यामध्ये घडत असतात मित्रांनो. आपल्याला त्या वळणावर आपल्याला कळत नाही की नेमकं आपण कुठलं वळण निवडायचं आहे, कुठला मार्ग निवडायचा आहे. आणि ही अशी द्विधा मनस्थिती बऱ्याच वेळा आपल्या जीवनात आपण अनुभवत असतो. आणि त्यावेळेस आपण ह्या नैतिकतेचा मार्ग स्वीकारणं फार गरजेचं असतं, कारण त्याच्यानुसारच आपला आध्यात्मिक विकास हा होणार आहे. दुष्टतेचा सामना करणे म्हणजे तुम्हाला त्याविरुद्ध आवाज उठवायचा नाही. लोकांना बरे वाईट ठरवणे नव्हे किंवा त्यांचं पितळ उघड पाडण्यासाठी अतिरेकी मार्ग स्वीकारणे नव्हे. दुष्टता उघडकीला येणे महत्त्वाचे आहे, पण तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या प्रियजनांना धोक्यात घालून नव्हे. तथापि याचा उपयोग तुम्ही भित्रेपणाची सबब म्हणूनही करता कामा नये. दुष्टतेशी लढा देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे धैर्य बाळगा आणि प्रत्येक वेळी जे योग्य असेल ते करा. याचाच अर्थ परमेश्वराच्या चांगल्या मार्गावर राहणे. बदलाशिवाय प्रगतीही होत नाही. आपल्याला त्याच्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणणं फार महत्त्वाचं आहे. तरच आपण आपला आध्यात्मिकदृष्ट्या म्हणजे आपण आपल्यामध्ये सुधारणा घडवून
आणू शकतो, त्याच्याशिवाय ती सुधारणा अशक्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता दुसरं आहे इतरांची सेवा करणं. तर ती कशी गेली म्हणजे निस्वार्थ सेवा ही केली गेली पाहिजे इतरांची. तर तो दुसरं हे आपलं दुसरं जीवनकार्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये ते लिहित आहेत की सेवा ही समाधानाची किल्ली आहे. पण तुमच्या ऐहिक जगातील लोकांना हे समजणार नाही. खरे समाधान हे निस्वार्थ सेवेतून मिळत असते. पृथ्वीवर असे अनेक आत्मे आहेत जे चांगले आहेत, ते कोणालाही त्रास देत नाहीत. त्यांच्या कुटुंबासोबत शांत साधे आयुष्य जगतात आणि त्यांचे कर्तव्यही पार पाडतात. स्वतःला आणि इतरांना अपाय करणाऱ्या आणि अंधकारात भर घालणाऱ्या आत्म्यांपेक्षा हे आत्मे खूपच चांगले असतात, पण त्यांना त्यांच्या खऱ्या क्षमतेची जाण नसते. म्हणजे ही तितकंच खरं आहे की जे फक्त आपले कर्तव्य करतायत, कुटुंबाचा विचार करतायत, आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडतायत, त्याच्यामध्ये कुणाला तकलीफ होऊ देत नाही आहेत, प्रियजनांची काळजी घेत आहेत, हे सर्व काही ठीक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरीही कुठेतरी ते आपले खऱ्या क्षमता त्यांनी ओळखलेल्या नाही आहेत असंही ते सांगता आहेत. पण जे लोक अंधकारात जात आहेत त्यांच्यापेक्षा तरी हे लोक बरे आहेत, हेही तितकंच महत्त्वाचं. ते म्हणतायत की फक्त स्वतःची कर्तव्य पार पाडून तुमची आध्यात्मिक प्रगती होत नाही. दुर्दैवाने जग हे इतक्या नकारात्मक स्थितीमध्ये आहे की जो माणूस फक्त स्वतःची कर्तव्य बजावतो व इतरांना काहीही अपाय करत नाही, त्याला देव माणूस समजला जातो. असा माणूस ह्या पातळीच्या अर्ध्यापर्यंतही नसतो. तुम्ही इतरांना मदत करायला हवी, निस्वार्थ सेवेच्या मार्गावर चालायला हवे. तुम्ही पृथ्वीवर आहात ते गाजावाजा न करता मूकपणे इतरांना मदत करण्यासाठी ईश्वराचे साधन म्हणून श्रेय मिळवण्याची वाट न पाहता काम करा. म्हणजे कुठल्याही प्रकारचं आपली कोणी स्तुती करेल किंवा आपला गाजावाजा केला जाईल त्याची अपेक्षा न ठेवता त्यांनी कार्य करायला लावले, काम करायला लावले. प्रकाशाचा सेवक एक शांत सेवक असतो. ईश्वराचे साधन जे योग्य असेल तेच करते. तो आपल्या चांगल्या कृत्यांनी अंधकारावर मात करतो आणि आपल्या चांगल्या कृत्यांचा उच्चारही करत नाही. तो त्याचे विश्लेषणही करीत नाही, कारण त्यामुळे गर्व होऊ शकतो. लक्षात ठेवा की देवाचे दूत तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि ते तुमच्या कृती पाहत असतात. तुम्हाला जर हे माहीत असेल तर लक्षात घ्या की तुमचा आत्मा कधीही लोकमान्यतेसाठी असूसलेला असणार नाही. ते फक्त तुमच्या अहंकाराला हवेसे वाटेल. ज्या क्षणी तुम्ही केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल बोलाल किंवा त्याविषयी अधिक विचारही कराल, त्या क्षणी त्यांचे मूल्य हे नष्ट होते. ज्या माणसाला मदतीची गरज असते त्याला मदत होतेच होते, पण तुमच्या प्रगतीत बाधा येते कारण तुम्हाला निस्वार्थ सेवेचा खरा अर्थ समजलेला नाही. निस्वार्थ म्हणजे स्वतः इतरांसाठी काय केले आहे त्याचा विचार कमी करणे. याचाच अर्थ परमेश्वराची खरी भक्ती. दुसऱ्यांची सेवा करून तुम्ही परमेश्वराची सेवा करत असतात. हे या ठिकाणी सांगितले आहे की आपल्याला वाटेल की इतरांची सेवा करून आपण परमेश्वराची कशी सेवा करू, कारण परमेश्वराला आपल्याकडनं नेमकं हेच हवं आहे आणि तेच देण्याचा प्रयत्नही आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. हे आपलं जीवनाचं दुसरं कार्य होतं. आता पृथ्वीवरचं आपलं तिसरं जीवन कार्य आहे ते म्हणजे दैवी देणगी आणि कौशल्यांचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करणे. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे काही लोकांना काही दैवी शक्ती प्राप्त झालेली असते, काहींकडे काही कलाकौशल्य असतात, तर त्या कौशल्यांचा किंवा त्या देणगीचा वापर हा इतरांच्या सेवेसाठी झाला पाहिजे, हेही त्यांनी आपलं जीवन कार्य सांगितलेलं आहे. त्याच्यात ते लिहित आहेत की पहिली 2 जीवन कार्य स्वयंसुधारणा आणि निस्वार्थ सेवा या सर्व लोकांसाठी सारख्याच आहेत. प्रत्येकालाच तिसरे जीवन कार्य असते,
पण या तिसऱ्या जीवनकार्याचे स्वरूप हे वेगळे आहे. तुमचे तिसरे जीवनकार्य तुमच्या दैवी देणगीशी संबंधित आहे. दैवी देणगी म्हणजे तुमच्याकडे असलेले एखादे कौशल्य, उदाहरणार्थ गाणे, नृत्य, लेखन, अभिनय, खेळाची क्षमता आणि बरंच काही. पण तुमची ही दैवी देणगी म्हणजे वृद्ध लोकांशी असलेले खास नातेही असू शकते. तुम्हाला मुलांविषयी किंवा प्राण्यांविषयी ममत्व असू शकते. तुम्हाला उत्तम स्वयंपाक येऊ शकतो किंवा तुमच्यात बागकामाचे किंवा सुतारकामाचे कौशल्यही असू शकते. ही देणगी म्हणजे तुमच्यात असलेले कौशल्य आणि हे जन्मोजन्मी मिळवलेले असते. लक्षात ठेवा की पृथ्वीवरील प्रत्येक मानवाला दैवी देणगी मिळालेली आहे. देव त्याच्या लेकराला त्याच्या आशीर्वादाशिवाय पृथ्वीवर कधीही पाठवणार नाही. प्रत्येक जण इथं काहीतरी कला कौशल्य घेऊन आलेला आहे. फक्त त्याने ते स्वतः ओळखायचे की आपल्यामध्ये नेमकं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. कारण प्रत्येकाला ते देवाने हे दिलेलंच आहे. ते पुढे म्हणतायत की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या कौशल्याचा केवळ शोध लावत नाही, तर तुम्ही त्याचा पुनर्शोध घेता. तुमच्याकडे काहीही देणगी असली त्याचा उपयोग तुम्ही उच्च चांगुलपणासाठी करायला हवा. बहुतेक लोक आपल्याकडील कौशल्याचा उपयोग हा पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात, जो तुमचा अंतिम हेतू नाही. म्हणजे तुमचा फक्त उद्देश, तुमच्याकडे जी पण काही कला आहे किंवा कौशल्य आहे त्याचा उद्देश फक्त पैसा कमवणे असेल तर मग तुमचा तो हेतूच योग्य नाही असं या ठिकाणी म्हटलं आहे. त्या कौशल्याचा किंवा म्हणजे तुम्ही तर पैसा तर कमवा नाही असं नाही, पण त्याचबरोबर ह्या कौशल्याचा उपयोग इतरांसाठी कसा होऊ शकेल, इतरांना कशी मदत होऊ शकेल हेही पाहिलं पाहिजे. असं ते म्हणतात की असे काहीतरी निर्माण करा की जे मानवतेसाठी एखादे सकारात्मक योगदान असेल. जर प्रसिद्धी मिळविण्याचे सुदैव तुम्हाला लाभले तर त्याचा उपयोग आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रसारासाठी एक व्यासपीठ म्हणून करा. तुमचा अधिकाराचा उपयोग लोकांचे शल्य दूर करण्यासाठी, त्यांना आनंदी करण्यासाठी, त्यांना वर उचलण्यासाठी करा. तुम्ही तुमची देणगी शुद्धपणे वापरायला हवी आणि परमेश्वराचे साधन म्हणून तिला योग्य न्याय द्यायला हवा. तुम्ही शक्य ते सर्व करून तुमच्या कामात शिखर गाठा, पण तुम्हाला लाभलेल्या देणगीचा उपयोग केवळ ऐहिक हेतूंसाठी करून तिला मर्यादा घालू नका. तुमच्या उच्च हेतूचा शोध घ्या असं या ठिकाणी ते म्हणतात. त्याच्यानंतर म्हणजे हे त्यांनी आपले 3 जीवनकार्य आपल्याला सांगितलेले आहेत आणि या तिन्ही जीवनकार्यांचा उपयोग आपण पृथ्वी तलावर जगत असताना केला पाहिजे. पुढे ते म्हणतात की पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काही वेळा लोक म्हणतात की मला बदलायचे आहे पण मला ते शक्य नाही. जेव्हा ते असे म्हणतात तेव्हा ते तितकेच प्रामाणिक असतात का? तर की बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे किंवा एखाद्याला वाटत असेल आपल्या काही चुकीची सवय आहे एखादी ती मोडून काढली पाहिजे आणि आपण एक चांगली सवय आपल्या आयुष्यामध्ये लावली पाहिजे स्वतःला. यासाठी ते प्रयत्न करतही असतात, पण ते प्रयत्न कुठेतरी कमी पडत असतात आणि त्यांच्यामध्ये बदलही घडून येत नसतो हे त्यांना जाणवत असतं. मग हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न नसतो का? तर खरं म्हणजे स्वतःला बदल घडवण्यासाठी विल पॉवर ही आपली खूप स्ट्रॉंग असली पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं अर्धजागृत मन त्याला सहकार्य करायला पण त्याने पण आपल्याला त्यासाठी सहकार्य केलं पाहिजे आणि भौतिक मनाची पण साथ आपल्याला लाभली पाहिजे. तरच आपण आपल्यामध्ये जो पण काही बदल घडून आणायचा आहे तो बदल घडून आणू शकतो. उदाहरणार्थ म्हणून उदाहरण म्हणून मी घेते की आपल्याला ध्यानाची सवय लावायची आहे की आपल्याला दिवसातनं एकदा 10 मिनिटं का होईना 20 मिनिटं का होईना ध्यान करायचं आहे. ही जर आपल्याला आयुष्यात सवय लावायची आहे त्याच्यासाठी तुमचं अंतर्मनापासून किंवा तुमची खरी इच्छा असणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला सगळं नॉलेज आहे की ध्यानाने काय काय फायदे होतात, म्हणजे त्याच्याने आपल्याला
आपण एक आध्यात्मिक चांगला स्तर गाठवू शकतो. हे जरी तुम्हाला नॉलेज असलं तरीही तुमची जर खरी इच्छा, मनापासून बदलण्याची इच्छा स्वतःमध्ये नसेल तर तो बदल घडून येत नसतो. जोपर्यंत ती इच्छा निर्माण होत नाही आणि अर्धजागृत मन आपल्याला साथ देत नाही, तोपर्यंत आपण आपल्या स्वतःमध्ये हा खरा बदल घडून आणू शकत नाही. हे त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. पुढचा प्रश्न घेतलाय त्यांनी, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की एखाद्या माणसाला खरा गुरु कसा ओळखता येईल. खूप चांगला प्रश्न आहे हा आणि आपल्यालाही ते समजून घ्यायला नक्कीच आवडेल. कारण की आज पृथ्वी तलावर भरपूर असे गुरु आपल्याला बघायला मिळतात की एक चांगले आदर्श पण गुरु आहेत की जे खरोखर एखाद्या शिष्याला खूप आध्यात्मिक स्तरावर, उच्च स्तरावरही घेऊन जाऊ शकतात. पण काही असे त्याचबरोबर ढोंगी आणि लोकांना फसवणारे असे पण काही गुरु आहेत, ढोंगी बाबा आहेत. तर त्याच्या नादीही लोक लागलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आपण बऱ्याच बातम्या किंवा असं ऐकताना दिसतो ह्या पृथ्वीवर काय चाललेलं आहे ते. आणि मग कुठेतरी आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की अरे नेमकं आता गुरु शोधायचा तरी कसा. म्हणजे आपण त्याच्याने फसलो तर नाही जाणार, किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं ह्या गुरु बिरूच्या नादात काही पडलं नाही पाहिजे आणि म्हणून ते तर ह्या सगळ्या गोष्टींपासूनच लांब पळायला बघतात. पण मित्रांनो, जर आपल्याला त्याचं ज्ञान जर प्राप्त झालं आणि आपल्याला खऱ्या अर्थाने खरा गुरु ओळखता आला तर नक्कीच आपल्याला आणि ढोंगी कोण आहे हेही आपल्याला स्वतःला समजलं तर आपण योग्य गुरुची निवड करून आपल्या आध्यात्मिक स्तर उंचावू शकतो. त्याच्यासाठी हा गुरु कसा ओळखायचा ते आपण बघूया. काही सुदैवी लोकांना त्यांच्या आयुष्यात खरा गुरु लाभण्याचे भाग्य मिळते, पण आध्यात्मिक ज्ञान हे सहज उपलब्ध आहे. या ज्ञानालाच तुमचा गुरु करा आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे शोध घेतलात तर तुम्हाला योग्य ज्ञान मिळेल. जेव्हा गुरुचा शोध घेण्याची वेळ येते तेव्हा तुमचंच सामान्य ज्ञान वापरा. असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे ज्ञान आहे पण ते हे ज्ञान चुकीच्या पद्धतीने वापरत आहेत. एखादा खरा गुरु हा ऐहिक सुखासाठी आपले ज्ञान वापरणार नाही, म्हणजे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी तो हे ज्ञान वापरणार नाही. खरे गुरु हे निस्वार्थी असतात आणि आपले ज्ञान फक्त त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरीत असतात. एखादा गुरु कधीही तुम्हाला बिघडवत नाही, ते तुमच्या जीवात्म्याला प्रशिक्षित करतात. पुष्कळ लोक स्वतःची अशी समजूत करून घेतात की त्यांचे गुरुच योग्य गुरु आहेत, कारण ते गुरु जे देत आहे ते त्यांना आवडते. मिळणारे ज्ञान समजून पचवून घ्यायला सोपे असते. यामुळे त्यांच्यात बदल घडण्याची आवश्यकता नसते आणि यामध्ये ऐहिक प्रगती होते. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सहज सरळ, आपल्याला काहीही स्वतःमध्ये बदल घडवायचा नाही, असे गुरु आपल्याला फार आवडतात. तुम्हाला जर सत्याची तळमळ असेल तर तुमच्या सामान्य ज्ञानाने तुम्हाला सांगायला हवे की सत्य कधीही सोपे नसते. जर तुम्हाला अहंकार असेल तर सत्य स्वीकारणे नेहमीच कठीण होते, कारण हा अहंकार तुम्हाला सत्य समजून घेण्यास प्रतिबंध करतो. एखादा खरा गुरु तुम्हाला कधीच लुळे पांगळे करणार नाही. एखादा खरा गुरु तुम्हाला तुमच्यातील गुरु शोधून काढण्यास मदत करेल. तुम्ही परावलंबी होणार नाही, तुम्ही स्वयंपूर्ण व्हाल. तुम्हाला सातत्याने सत्याचे ज्ञान देणाऱ्या गुरुपासून नका. जो गुरु तुमच्या अहंकाराला खतपाणी देईल त्यापासून दूर राहा. खूप महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली त्यांनी की काही गुरूंकडनं शिष्याचा अहंकार हा जोपासला जात असतो. म्हणजे त्याने कसंही वागलं, काहीही केलं तर तो शिष्य आपल्यावर नाराज होऊ नये म्हणून तो गुरु त्याला सांभाळण्यासाठी त्याच्या प्रत्येक चुका ह्या डावलून देत असतो आणि मग त्या शिष्याचा आध्यात्मिक विकास हा होऊ शकत नाही, कारण त्याचा अहंकार हा तो गुरु जोपासत असतो, दुखावत नसतो. आणि खरा जो गुरु असतो तो शिष्याचा अहंकार नेहमी त्याला खतपाणी कधी घालत नाही, तर तो अहंकार मोडून काढत असतो. मग त्या शिष्याला कितीही त्याचा राग येऊ
तो त्याचा विचार करत नाही, कारण त्याला त्या शिष्यामध्ये खऱ्या अर्थाने आध्यात्मिक परिवर्तन हे घडवून आणायचं असतं. आणि म्हणून त्याच्यासाठी ते गुरु हे रागावतात, कधी खूप सारा म्हणजे काही गुरूंनी तर अक्षरशः शिष्यांना ठोकलेलं पण आहे. पूर्वीच्या काळी आपण काही गोष्टींमध्ये पण ऐकलं असेल. म्हणजे इतके कठोर ते शिष्याच्या बाबतीत बनून जातात की जेणेकरून त्याच्यातला अहंकार हा दूर होणं गरजेचं असतं. कारण तो अहंकार दूर झाल्याशिवाय त्याची पुढची प्रगतीही होणार नाही हे त्या गुरुला माहिती असतं. तर ते आपणच आता ओळखायचं आहे की खरा गुरु कोण आहे. हे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. त्या ज्ञानाचा वापर करूनच आपण ठरवायचं आहे की आपला खरा गुरु कोण असला पाहिजे. तुमचं सामान्य ज्ञान आणि तुमची अंतःप्रेरणा योग्य पद्धतीने वापरली तर ती तुम्हाला योग्य गुरुकडे किंवा ज्ञानाकडे घेऊन जाईल. आपण स्वतःच त्या ज्ञानाने समजून घेऊ शकतो की आपला खरा गुरु नेमका कोण आहे ते. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भक्ती म्हणजे काय. आज पृथ्वी तलावर आपल्याला बरेच लोक हे भक्ती मार्गामध्ये दिसतात. त्यांना असं वाटत असतं की आम्ही खूप सारी भक्ती करतोय, परंतु ही भक्ती नेमकी काय आहे, परमेश्वराला नेमकं आपल्याकडून काय हवं आहे ते आपण आता याच्यामध्ये समजून घेणार आहोत. पृथ्वीवर देवावरील भक्ती ही विधींशी आणि समारंभांशी संबंधित आहे. आपण बऱ्याच वेळा असं बघत असतो की पृथ्वीवर देवाला खुश करण्यासाठी बरेच काही गोष्टी ह्या केल्या जात असतात. जसं की त्याच्यासाठी पूजा पाठ, मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. खूप मोठी सजावट त्या ठिकाणी केली जात असते. देवाच्या अंगावर असे मूर्तीवर खूप सारे दागिने हे चढवण्यात येत असतात. हे असं काही काही आपण खूप बघत असतो. तर ते नेमकं बरोबर आहे का, तर ते बघूयात. खूप पैसा खर्च करणे आणि मोठे समारंभ आणि विधी करणे म्हणजे सेवा नव्हे, हे यांनी स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे सर्व केलं म्हणजे देव खुश होईल किंवा तुम्ही खरे भक्त आहात, तर असं मुळीच नाही आहे. तुम्ही किती पैसा धर्मादाय कार्यासाठी किंवा समारंभासाठी खर्च करता यावर तुमची परमेश्वरावरील भक्ती ही अवलंबून नाही. परमेश्वरावरील तुमची भक्ती म्हणजे निशब्द निस्वार्थ सेवा. जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता तेव्हा ती निरपेक्ष भावनेने करा. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला विचारता की एखाद्याला मदत करून तुम्हाला काय मिळणार आहे, त्या क्षणी तुमचा हेतू हा अशुद्ध होतो. केलेले कार्य विसरा, पुढे चला. जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा तुम्हाला आनंद हा मिळणारच असतो. तुम्ही जर एखाद्याच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले असेल तर चांगले वाटणे हे नैसर्गिकच आहे, पण त्या भावनेचे रूपांतर हे गर्वात होऊ देऊ नका. परमेश्वराकडून त्याच्या कामासाठी एक साधन म्हणून तुमचा उपयोग केला गेला याबद्दल कृतज्ञता बाळगा. म्हणजे आज आपण जे पण काही सेवा कार्य पृथ्वी तलावर करत आहोत, तर ते सेवा कार्य मी करतोय असा भाव त्याच्यामध्ये ठेवू नका. तर तो सेवा कार्य माझ्याकडून परमेश्वर हा करून घेतोय हा भाव त्याच्यामध्ये ठेवा. मी काय आहे तर मी केवळ एक माध्यम आहे, हा भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे. तुमचा जर भाव असा असेल की नाही हे सर्व मीच करत आहे, मीच करता करविता आहे या सगळ्या गोष्टीचा, असा भाव, या भावनेने तुम्ही जर सेवा करत असाल तर ती एक अशुद्ध भावना होते आणि तुम्ही केलेले जे पण काही कर्म असतं ते अयोग्य ठरत असतं, कारण त्याच्यातला भाव तुमचा चुकलेला असतो. आणि म्हणून परमेश्वराला नेमकं काय हवंय भक्तीच्या स्वरूपात हे या ठिकाणी यांनी आपल्याला छान पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. मला वाटतं ते तुम्हाला सगळ्यांनाही समजलेलंच असेल. तर आता पुढचा प्रश्न आपण घेऊया, तो म्हणजे की पृथ्वीवरील काही लोकांनाच त्यांचे जीवन कार्य माहीत असते आणि इतरांना ते माहीत नसते, असे का होते. तर प्रत्येकाला जीवन कार्य हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण कुठल्या उद्देशाने ह्या पृथ्वीवर आलेलो आहोत हे प्रत्येकाचा उद्देश हा ठरलेला आहे आणि तो उद्देश जर त्याला समजला तर नक्कीच त्यांच्या जीवनाचं हे सार्थक होणार आहे. पण हा जीवनाचा उद्देश काही लोकांनाच माहिती असतो आणि काहींना माहिती नसतो, असे का होते, तर ते आता आपण समजून घेऊयात. पहिला त्यांनी एक एक मुद्दा घेतला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एक एक पॉईंट.
पहिला म्हणजे ते सांगतायत की तुम्हाला तुमचे जीवन कार्य माहीत असण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या आध्यात्मिक स्तरावर असायला हवे. तुम्ही जर चुकीच्या मार्गावर असाल तर तुम्ही स्वयं सुधारणेच्या पहिल्या जीवन कार्यापासूनच खूप लांब आहात. मग सेवेचा तर प्रश्नच उद्भवत नाही. दुसरं ते म्हणतायत की तुमचं अर्धजागृत मन हे खुलं असलं पाहिजे. ह्या अर्धजागृत मनाचा म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा ह्या ठिकाणी खूप प्रमाणात त्यांनी उल्लेख केलेला आहे. प्रत्येक कार्यामध्ये हे सबकॉन्शियस माइंड, आपण मागच्या याच्यात कर्मामध्ये पण पाहिलं की त्याची भूमिका नेमकी सबकॉन्शियस माइंडची काय असते हेही आपण जाणून घेतलं. आता हे म्हणजे आपल्या जीवन कार्यामध्ये जीवन कार्य शोधण्यासाठी सुद्धा हे सबकॉन्शियस माइंडच आपल्याला मदत करत असतं. ते जर योग्य प्रमाणात खुलं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला म्हणजे आपल्या जीवनाचा नक्की काय उद्देश आहे किंवा जीवन कार्य आपलं नेमकं काय आहे हे आपल्याला अगदी सहजरित्या हे समजू शकतं. पुढे ते म्हणतायत की तुमचे जीवन कार्य तुमच्या पुढे तेव्हाच उघडे केले जाईल जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी तयार असाल. खूप महत्त्वाचं आहे. जर तुमची तयारी किंवा बेसिक नॉलेज जर तुम्हाला नसेल, तुम्हाला काही एक्सपिरियन्स नसेल आणि तुम्हाला म्हणजे एक उदाहरण आपण घेऊयात की एखाद्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे. त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही किंवा त्याची नैतिक मूल्य पण अतिशय अशी कमजोर आहेत. त्याला नीतिमत्ताने कसं वागलं पाहिजे हेही माहिती नाही आणि त्याला ती दैवी देणगी जर प्राप्त झाली तर त्या दैवी देणगीचा तो वापर कसा करेल मित्रांनो, हे तुम्ही समजून घ्या की त्याचं कारण हे अपुरं ज्ञान आहे. त्या अपुऱ्या ज्ञानामुळे काय होईल, तो गर्विष्ठ होईल, अहंकार त्याचा जागृत होईल. अशी बरीच उदाहरणं आपल्याला पृथ्वीवर दिसून येतात की ज्यांना दैवी देणगी प्राप्त होते परंतु त्याचा गैरवापर ते करायला लागतात. कारण त्यांचं बेसिक जे ज्ञान असतं तेच कुठेतरी कमी पडलेलं असतं आणि त्या अज्ञानामुळेच ते असे भरकटले जातात आणि अहंकारामध्ये वाहिले जातात आणि पुढे काही दिवसांनी ती दैवी देणगीही त्यांच्याकडनं काढून घेतली जात असते. कारण त्यांचं अज्ञान किंवा अपुरं ज्ञान असतं. म्हणजेच हेच त्यांना सांगायचं आहे की त्याच्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. तर तुम्हाला तुमचं जीवन कार्य पण तेव्हाच मिळेल. कारण जर तुम्हाला जीवन कार्य आधीच सापडलं तर तुम्ही त्याच्यासाठी पुरेसं कार्य नाही करू शकणार. म्हणजे जे मनापासून व्हायला पाहिजे ते कुठेतरी होणार नाही. तुम्ही अर्ध्यावरच कुठेतरी ते सोडून देऊ शकतात आणि म्हणून त्याच्यासाठी पुरेसं ज्ञान तुमच्यामध्ये आलं पाहिजे. ती तुमची पूर्ण तयारी झाली पाहिजे. ती तयारी असेलच तरच तुम्ही पुढे चांगल्या पद्धतीने तुमचं जीवन कार्य हे घडू शकतात. तुम्हाला जर ते खूप आधी माहिती झाले तर ते तुमचा ताबा घेईल किंवा तुम्हाला गर्विष्ठ करील. तुम्ही त्या जीवन कार्याची जबाबदारी घेण्यासाठी तयार असले पाहिजे आणि ते हाताळण्यास पात्रही असले पाहिजे. पुढे ते म्हणतात की तुमच्या निष्ठेचा स्तरही फार महत्त्वाचा आहे. तुम्ही आध्यात्मिक मार्गाशी किती एकनिष्ठ आहात. जर तुम्ही सातत्य राखत असाल आणि आध्यात्मिकता तुमच्या आयुष्यातील प्राथमिकता असेल तर तुम्हाला तुमच्या खऱ्या हेतूप्रत नेले जाईल. काही वेळा मानवाचे आपले जीवन कार्य समजण्यासाठी केलेले प्रयत्न हे मनापासून केलेले नसतात, म्हणून त्याच्या सुधारणा होत नाही किंवा कोणतेही प्रगती तो करीत नाही. म्हणजे अशा प्रकारे हे मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत की त्याच्याद्वारे आपल्याला आपले जीवन कार्य हे कळू शकते. ते म्हणतात की पुढे ते असं म्हणतात की तुम्ही जर एक अशुद्ध प्रवाह असाल तर तुम्हाला तुमच्या जीवन कार्याकडे जाण्यासाठी तसेच ते पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन जीवात्म्याच्या जगाकडून मिळू शकणार नाही. पुढचा प्रश्न आहे, तुम्ही म्हणालात की प्रवाह स्वतःला दूषित करू शकतात, मग चांगले प्रवाह पण चूक करतात का? तर हो मित्रांनो, चांगले प्रवाह पण चूक करत असतात. कारण आपण मागेच आत्ताच एक उदाहरण बघितलं की एखाद्याला दैवी शक्ती मिळाली आणि त्या दैवी शक्तीचा उपयोग जर तो चुकीच्या मार्गाने करत असेल तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे. काही कालावधीने ती दैवी शक्ती पण त्याच्याकडनं काढून घेतली जात असते. कारण त्याच्याने त्याचा उलट आध्यात्मिक स्तर हा खाली येण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच ते म्हणतायत की ते सुद्धा आत्मे हे दूषित होऊ शकतात. असं नाही की त्यांना दैवी शक्ती मिळाली म्हणजे एक ते परिपूर्ण चांगलेच आत्मे आहेत किंवा ते काहीच चुका करू शकत नाही, तर असं मुळीच नाही आहे.
पुढे ते म्हणतात की कर्तव्य म्हणजे सेवा का, तर नाही, याच्यामध्ये त्यांनी ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कर्तव्य म्हणजे सेवा नाही. ते म्हणतात की माणसाचे बरेच कर्तव्य असतात, जसं जबाबदाऱ्या असतात, मुलांची जबाबदारी एखाद्या व्यक्तीवर, बायकोची जबाबदारी, किंवा त्या घरामधली जी स्त्री असते तिची आपल्या मुलांविषयीची, घरातल्यांविषयीची जबाबदारी असते. ती जबाबदारी किंवा ती कर्तव्य म्हणजे सेवा आहे का, तर असं नाही आहे. लोक जर योग्य मार्गावर असतील तरच त्यांच्या संबंधीचे तुमचे कर्तव्य करण्याचे लक्षात असू द्या. जर ते भरकटलेले असतील तर त्यांना मार्गदर्शन करा. पण जर ते जाणून बुजून अयोग्य मार्गावरच राहिले तर तुम्ही आपली निर्णय शक्ती वापरली पाहिजे. लोकांना तुमचा फायदा घेऊ देऊ नका. लक्षात ठेवा की इतरांना मदत करणे हे तुमचे कर्तव्य आहे. प्रत्यक्षात मदत अशी कोणतीही गोष्ट नाही. मदत ही संकल्पना तुम्ही तयार केली आहे. त्याचे कारण एवढेच आहे की ही गोष्ट आजकाल दुर्मिळ झाली आहे. पूर्वी मदत हा कर्तव्याचाच भाग होता. मदत म्हणून केवळ वेगळं काही नाही. पालक, मुले आणि मित्र म्हणून जे काही आवश्यक असतं ते करणं हे तुमचं कर्तव्यच आहे. ते अनायास व्हायलाच हवे. त्यासाठी वेगळा काळजीपूर्वक विचार आवश्यक नाही. दुर्दैवाने आज मात्र तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागते, कारण मदत देताना किंवा घेताना माणसांची वागणूक काही वेळा अनपेक्षित अशी असते. तरीही सर्व माणसांनी नैसर्गिकपणे करावी अशीच ही एक गोष्ट आहे. पुढचा एक प्रश्न घेऊयात मित्रांनो आणि आपण इथे आज थांबूयात. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवन कार्यासाठी तयार करण्याचा काही मार्ग आहे का? तर त्याच्यामध्ये ते म्हणतायत की जर तुम्ही अध्यात्माच्या वाटेवर असाल तर हे निसर्गताच घडून येते. कसोट्या आणि प्रशिक्षण ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवन कार्याकडे नेतात आणि तुमची तयारी करण्यासाठी मदतही करतात. उदाहरणार्थ, तुम्ही जीवात्म्यांच्या जगामध्ये होतात त्यावेळी न्याय पुरवण्याचे जीवन कार्य तुम्ही निवडलेले होते. पृथ्वीवर तुमच्या जीवन कार्यासाठी तयारी करण्यास, ते ओळखण्यास सोपं जावं म्हणून तुम्हाला कसोट्या पार कराव्या लागतात आणि प्रशिक्षणही घ्यावे लागते. म्हणूनच लहान मूल असताना अथवा कुमार अवस्थेमध्ये संभवता तुम्हाला अन्यायाच्या संपर्कात आणले जाऊ शकते, जेणेकरून तुम्हाला हे समजावे की तो इतक्या मोठ्या प्रमाणावर पृथ्वीवर अस्तित्वात आहे. या स्थिती तुमच्याकडे तुमच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून येत असतात. जसं एक छोटं उदाहरण घेऊयात की जसं आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजी गेले होते आणि तिथे काळा गोरा भेद होता. तर तिथे जेव्हा त्यांनाही त्याच प्रकारे हिणवण्यात आलं गांधीजींना, तसाच अपमान त्यांचा करण्यात आला. हा कुठेतरी एक अन्याय त्यांना वाटला ह्या लोकांवर होत असलेला, आणि म्हणून त्यांचं एक जीवन कार्य त्यांच्यापुढे येऊन ठेपलं. मित्रांनो, ही एक त्यांच्यासाठी असलेली कसोटीच होती आणि त्या कसोटीमुळेच त्यांना आपला एक जीवन जगण्याचा मार्ग कळालेला होता, असंही या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि पुढे ते म्हणतायत की एक महत्त्वाचे क्षेत्र असे आहे ज्यामध्ये पृथ्वीवरील प्रत्येक मानवाची कसोटी ही घेतली जात असते. ही कसोटी श्रद्धेची कसोटी असते. तुमची सगळ्यात मोठी कसोटी आहे. पृथ्वीवर जो पण कोणी आहे तो इथे, तर त्याची ही सर्वात मोठी कसोटी आहे. श्रद्धेची कसोटी म्हणजे तुमचा देवावर विश्वास असल्याची कसोटी. जरी तुम्हाला देव दिसत नसला तरी त्याच्यावर विश्वास ठेवण्याची नम्रता आणि धैर्य तुमच्यात आहे का? जर तुम्ही या कसोटीत अनुत्तीर्ण झालात तर खरा आध्यात्मिक प्रवास घडू शकत नाही. पृथ्वीवर देवावर विश्वास न ठेवणारी पण तरीही योग्य तेच काम करणारी माणसेही आहेत. तशी माणसे आहेत की जे देवावर विश्वास नाही ठेवत पण चांगलं कर्मही करत आहेत. देवावर विश्वास आहे असं म्हणून इतरांना आणि स्वतःला देवाच्या नावानं अपाय करण्यापेक्षा ते खूप चांगलं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती देवाचा म्हणजे देवावर माझा खूप विश्वास आहे किंवा हे असं करून लोकांना ठगत असेल, लुबाडत असेल, तर त्याच्यापेक्षा ते नक्कीच चांगलं की जे देवावर विश्वास ठेवत नाही आहेत पण चांगलं काम करतायत, ते पण या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण हे समजून घ्या
की देवावर विश्वास ठेवण्यात तुम्हाला आलेलं अपयश म्हणजे तुम्ही एक खूप मोठी कसोटी अनुत्तीर्ण झाला आहात. म्हणजे जरी तुम्ही देवावर विश्वास ठेवत नाही आणि चांगलं कर्म करतायत, पण तरीही कुठेतरी तुम्ही ह्या कसोटीमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहात. श्रद्धेची कसोटी अनेक जण म्हणतात की जर देवानं आपल्याला त्याचं दर्शन दिलं किंवा आपल्याला त्याच्या अस्तित्वाचा पुरावा दिला तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू. पण ही एक कसोटी आहे. म्हणूनच तुमचं अर्धजागृत मन जीवात्म्यांच्या जगाच्या स्मृती तुमच्या भौतिक मनाकडे उघड करीत नाही. मित्रांनो, देवावर विश्वास ठेवणे हीच फार मोठी कसोटी आहे. आणि जर तुम्ही त्या कसोटीमध्ये उत्तीर्ण झाला तर तुमचा आध्यात्मिक प्रवासाला पुढे खऱ्या अर्थाने सुरुवात होते. पण बरेच जण तिथंच अनुत्तीर्ण होऊन जातात, कारण ते पुरावे शोधत बसतात. त्यांना पुरावा कधीच सापडणार नाही. जोपर्यंत ते विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत त्यांना पुरावा दिला जाणार नाही, हे स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तो पुरावा कधी मिळेल तुम्हाला? जेव्हा तुम्ही त्या कसोटीत उत्तीर्ण व्हाल, जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल, तेव्हा तुम्हाला ते पुरावे दिसतील किंवा त्याचे एक्सपिरियन्स येतील आयुष्यामध्ये. तोपर्यंत येणार नाही. तुम्ही काहीही न करता तुम्हाला कसं ते मिळेल, हाही विचार आपण केला पाहिजे. तर श्रद्धेची कसोटी उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला भौतिक मनाऐवजी अर्धजागृत मनाची निवड करावी लागते. म्हणजे अर्धजागृत मन हेच खरं अर्थाने आपल्या आत्मेशी कनेक्ट आहे. भौतिक मन हे आपल्या भौतिक शरीराबरोबर कनेक्ट आहे, हे आपण आधी पण समजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या आत्मेच्या प्रगतीसाठी, आत्मेच्या शुद्धीकरणासाठी जर कोणी योग्य मार्ग दाखवेल तर ते म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड, ज्यालाच आपण अर्धजागृत मन असं म्हणतो. ज्या क्षणाला तुम्ही तुमचं अर्धजागृत मन खुलं करता त्या क्षणाला देव अस्तित्वात आहे हे तुम्हाला कळून येतं. कारण देव अस्तित्वात आहे हे अर्धजागृत मनालाच माहीत असतं. नेहमी पुरावा शोधित असतं ते भौतिक मन असतं, ज्याला पुराव्याची गरज असते. जर तुम्ही फक्त आपल्या भौतिक मनाचा विकास केलात तर तुम्ही श्रद्धेच्या कसोटीत आपोआपच अनुत्तीर्ण होत असता. खूप महत्त्वाचं असं ज्ञान ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने समजत सुद्धा नसतात, अगदी नकळतपणे आपण सगळं करत असतो. आणि म्हणून हे ज्ञान किती महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि ह्याचं हे ज्ञान आपल्याला कोण देतंय हेही जाणून घ्या. जीवात्म्यांच्या जगतातील हे जीवात्मे आपल्याला हे ज्ञान समजून देत आहेत मित्रांनो. आणि म्हणून त्या ज्ञानाचा आपण आपल्या जीवनामध्ये किती मोठ्या प्रमाणावर अंगीकार केला पाहिजे हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. आणि आज आपण इथेच थांबूयात. आणि पुढच्या सत्रामध्ये काय आहे तर आत्महत्या ह्या किंवा देव ह्या दोन मुद्द्यांवरचा आपण विचार पुढच्या सत्रामध्ये करूयात. तोपर्यंत आपण ह्या पुस्तकाला तात्पुरता विराम देऊयात. नमस्कार.